अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपणास माहिती असेलच की 14 जानेवारी 2026 बुधवार या दिवशी आपली मकर संक्रांती आली आहे. पण योगायोगाने 11 वर्षांनंतर हा अत्यंत शुभ योग जुळून आला आहे की या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपली षटतिला एकादशी सुद्धा आलेली आहे. आता षटतिला एकादशी आणि मकर संक्रांत हा जो योगायोग जुळून आलेला आहे, दुर्मिळ योग जुळून आलेला आहे, त्या दिवशी आपल्याला एकादशीचा उपवास असेल किंवा एकादशीच्या सेवा असेल त्या कशा करायच्या आहे, सोबत आपल्याला मकर संक्रांत सुद्धा साजरी करायची आहे. त्यामुळे याबद्दल दोन तिथी एकत्र आल्यामुळे आपला उपवास कसा करायचा आहे किंवा आपल्याला नैवेद्य देवी देवतांना कुठला दाखवायचा आहे, आपण या दिवशी ज्यांना उपवास असतो एकादशी त्यांनी तिळगुळाचं सेवन करावं की नाही या दिवशी, सोबत या दिवशी आपल्याला मध्ये षटतिला एकादशी आहे, त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी जर दान धर्म जर आपण केलं तर दुप्पट नाही तिप्पट नाही 1000 पटीने आपल्याला त्याचं पुण्य प्राप्त होत असतं. त्यामुळे या दिवशी आपल्याला कुठल्या वस्तूंचं दान आपण देऊ शकतो याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत भेटणार आहे. त्यासाठी नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, यंदा 14 जानेवारी 2026 बुधवार या दिवशी षटतिला एकादशी ह्या दोन्ही तिथींचा योग जुळून आलेला आहे. 11 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे. शके 1947 पौष 11 बुधवार 14 जानेवारी 2026 या दिवशी बुधवार आहे आणि या दिवशी मकर संक्रांत साजरी होणार आहे. कारण दुपारी ठीक मकर संक्रांतीला दुपारी ठीक 3:06 सूर्यदेव जे आहे ते धनु राशीतून मकर राशी प्रवेश करणार आहे. त्यामुळे हा जो दिवस आहे तो अत्यंत पवित्र असणार आहे आणि अत्यंत शुभयोग जुळून आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या दिवशी दोन तिथी एकत्र आल्यामुळे या दिवशी आपण जे काही सेवा करू, जप तप जे काही करू, होम हवन किंवा जे काही दान धर्म करू ते किंवा नैवेद्य जे काही दाखवू ते सर्व काही आपल्याला 1000 पटीने त्याचे पुण्य प्राप्त होणार आहे. तर सर्वप्रथम मंडळींनो, आता षटतिला एकादशी, षटतिला म्हणजे काय, तर षट म्हणजे 6 आणि तिला म्हणजे तीळ. तर षटतिला एकादशीचा अर्थ हा होतो की 6 पटीने आपल्याला म्हणजे 6 प्रकारे आपल्याला तीळ दान या दिवशी करायचं आहे. ते कशा प्रकारे करायचं ते तुम्हाला सुरुवात म्हणजे शेवटी मी सांगेलच नंतर. तर आता सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे की आता षटतिला एकादशी आहे आणि आपणास माहिती असेल की ज्यावेळेस दोन तिथी एकत्र येतात त्यावेळी शास्त्रानुसार एकादशीचं जे काही व्रत आहे किंवा एकादशीचा उपवास जो काही तो सर्वात श्रेष्ठ मानले गेला आहे आणि त्यामुळे आपल्याला षटतिला एकादशीचाच उपवास या दिवशी आपल्याला करायचा असतो. आता खूप जणांना प्रश्न येतो की ताई, मकर संक्रांती दिवशी आम्ही सत्यनारायण पूजन करावं का किंवा करू शकतो का? तर हो, तुम्ही करू शकता. कारण की एकादशी म्हणजेच काय, श्री हरी विष्णू आणि श्री विठ्ठल यांची ही शुभ तिथी मानली जाते आणि या दिवशी त्यांचं नामस्मरण किंवा यांचा अभिषेक असेल सर्व काही सेवा करण्याचा हा दिवस असतो. म्हणून आपण या दिवशी आता श्री हरी विष्णू आणि सत्यनारायण देवता हे काही वेगळे नाही आहेत, तर त्यांचं एकच रूप आहे. श्री हरी विठ्ठल असेल किंवा श्री सत्यनारायण देवता असेल, ह्या श्री हरी विष्णूंचंच एक रूप मानलं गेलं आहे. त्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीला षटतिला एकादशी आहे आणि या दिवशी जर तुम्ही सत्यनारायण पूजन करायचं तुमची इच्छा असेल, ज्यांना पौर्णिमेला करणं शक्य झालं नाही ते नक्कीच या दिवशी सत्यनारायण पूजन घरामध्ये करू शकता. त्याचं तुम्हाला नक्कीच पुण्य प्राप्त होणार आहे 1000 पटीने. आता आपल्याला सांगू इच्छिते की षटतिला एकादशी आपल्यास माहिती असेलच की या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णू श्री हरी विठ्ठल यांचा आपल्याला अभिषेक असेल, नामस्मरण जप सगळं काही आपल्याला करायचं असतं, दान वगैरे करायचं असतं, सोबत उपवास देखील आपल्याला करायचा असतो. आता त्यांचा एकादशीचा उपवास आहे, त्यांना माहिती असेल किंवा मकर संक्रांत आता म्हणजे एकादशीचा जो काही उपवास आहे तो त्यांना तुम्ही एक तर निर्जळी उपवास करू शकता किंवा तुम्ही फलहार, दूध, फळ, ताक आहे किंवा इतर म्हणतात खिचडी वगैरे आहे, खिचडीचं सेवन करू नये, ते खूप आपल्या शरीराला हानिकारक असते. पण इतर फळं आहेत, तुम्ही इतर वस्तू ज्या आपल्या फराळाच्या असतात त्या खाऊन तुम्ही ते सेवन करून देखील एकादशीचा उपवास करू शकता. आता एकादशीचा उपवास आपणास माहिती आहे की तो आपल्याला संपूर्ण दिवस करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचं पारण करायचं असतं आणि आपल्याला उपवास सोडायचा असतो. आता मकर संक्रांतीला खूप जणांच्या घरामध्ये पुरणपोळ्या, गोडधोड म्हणजे जे काही नैवेद्य आहे तो बनवला जातो. आता खूप लोकांना हा प्रश्न पडतो की ताई, आता आमचा एखादा उपवास आहे तर आम्ही देवाला नैवेद्य काय दाखवावा? तर या दिवशी तुम्ही देवांना तिळगुळाचा नैवेद्य दाखवू शकता आणि तुम्ही सुद्धा स्वतः तीळ सेवन करू शकता, तिळगुळ खाऊ शकता. त्याला मान्यता आहे कारण की षटतिला एकादशी त्याला त्या वाक्यामध्ये त्या शब्दामध्येच तिळाचा उल्लेख आहे आणि या दिवशी तुम्ही तिळाचं सेवन करू शकता. तुम्ही जो काही नैवेद्य तिळगुळाचा, तिळाच्या वड्या, तिळाचे लाडू, तिळाची समजा तुम्ही आता तिळगुळ असेल आपले ते हलव्याचे जे तिळगुळ आहे ते असेल समजा, तर तुम्ही या दिवशी जे काही तुम्ही दाखवताल नैवेद्य तिळगुळाचा तो तुम्ही स्वतः सेवन नैवेद्य म्हणजे तुम्ही खाऊ शकता. आणि आपण कुणी जर तुम्हाला तिळगुळ दिलं, तुम्हाला तिळाचं लाडू, तिळाची वडी, तर तुम्ही ते खाऊ शकता, सेवन करू शकता, त्याच्यामध्ये काही शंका नाही. आता सगळ्यात महत्वाचं,
आता मकर संक्रांती आपणास माहिती असेल की मकर संक्रांती जो हा दिवस असतो या दिवशी स्नान दान सूर्यपूजा असेल किंवा जप तप याला भरपूर सारं महत्व दिलेलं आहे. त्यामुळे खूप छान असा योग आहे. मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी दोन्ही दिवशी जर मिळून आपण जर खरं सांगते या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जप असेल नामस्मरण असेल सोबत दान धर्म असेल किंवा इतर काही गोष्टी असेल त्या जर केल्या तर आपल्याला जास्तीत जास्त त्याचं पुण्य प्राप्त होतं. आता षटतिला एकादशीचा उपवास आपला किंवा पूजा अर्चा दिवसभरामध्ये कशी करायची ते तुम्हाला आपण सांगते मी. तर सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. आपल्याला त्या दिवशी आपली मकर संक्रांत आहे. आपल्या सर्व स्त्रियांची तर गडबड असणारच आहे. सोबत काही मुलांच्या शाळांना सुट्ट्या असतात काही मुलांच्या शाळांना सुट्ट्या नसतात. मिस्टरांचं ऑफिस आहे सर्व काही गडबड असणार आहे त्या दिवशी आपली. त्यामुळे आपल्याला लवकर सकाळी उठायचं आहे. आपलं सगळ्यात महत्वाचं आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायला विसरायचं नाही आहे. सूर्याला अर्घ्य नक्की द्यावं आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरातला उंबरा जो काही काल व्हिडिओ सांगितला आहे उंबऱ्याचं पूजन करायचं आहे. उंबऱ्यावर हळदीचं लेपन देखील करायचं आहे आपल्याला या दिवशी. ते केल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील देवपूजा करायची आहे. आता देवपूजा करताना आपल्याला सांगू इच्छिते मी देवपूजा करतानाच एकादशी आहे श्री हरी विष्णू म्हणजेच आपल्याला आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची जर मूर्ती असेल तर नक्कीच त्याला आपला पंचामृताने किंवा साध्यापणे अभिषेक घालायचा आहे. श्री हरी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची जर मूर्ती असेल तर त्यांना सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. सोबत तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर विष्णूंच्या मूर्तीला सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अशा प्रकारे त्यांना या दिवशी अभिषेक नक्की करावा. पाण्याने करा किंवा पंचामृताने करा. स्वच्छ पुसून करून वगैरे त्यांना त्यांच्या जागेवर स्थापित करायचंय देवघरामध्ये. त्यांना तुम्ही अष्टगंध लावायचा आहे. रुक्मिणी मातेला हळद कुंकू लावायचं आहे अर्पण करायचं आहे. सोबत दोघांनाही तुम्हाला मंजुळा किंवा तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. पण या दिवशी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला हात लावायचा नसतो स्पर्श करायचा नसतो कारण की तिचा सुद्धा उपवास असतो विष्णूंसाठी. त्यामुळे आपल्याला तुळशीला पाणी घालणे तुळशीपत्र तोडणे मंजुळा तोडणे या दिवशी आपल्याला वर्ज्य करायचं आहे. ते आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे. आदल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवा किंवा बाजारातून फुलवाल्यांकडे तुळशीपत्र मंजुळा वगैरे असतात ते तुम्ही फुलांसोबत घेऊन येऊ शकता ते पण चालेल. पण त्या दिवशी षटतिला एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी घालणे स्पर्श करणे टाळायचं आहे. आणि भगवान विष्णू आणि श्री विठ्ठलांना तुळशीपत्र देखील आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि तिळगुळाचा नक्कीच नैवेद्य दाखवायचा आहे. तुमच्या घराच्या जवळपास जर विठ्ठलाचं मंदिर आता आपणास माहिती असेलच की या दिवशी मकर संक्रांती दिवशी सर्व स्त्रिया ज्या आहेत ते वौसा करायला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जात असतात. त्यामुळे या दिवशी नक्कीच विठ्ठलाच्या मंदिरामध्ये वौसा करायला जाताना आपल्याला तिळगुळाचा नैवेद्य नक्कीच दाखवायचा आहे तिथे. आणि नक्कीच तुम्ही या दिवशी श्री हरी विष्णूंच्या मंदिरामध्ये असेल किंवा विठ्ठलांच्या मंदिरामध्ये जाऊन नक्कीच त्यांचं दर्शन घ्यावं. आणि घरामध्ये या दिवशी नक्कीच श्री विष्णू सहस्रनाम असेल व्यंकटेश स्तोत्राचं पठण आपल्याला नक्कीच करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवायचे तुम्ही एक माळ जप करू शकता किंवा आपल्याच माहिती की पांडुरंगांचा जो काही त्यांच्या गळ्यामध्ये जो काही मंत्र लिहिला आहे तो मंत्र सुद्धा तुम्हाला एक माळ करायचा आहे. श्री वत्सम धारण वक्ष मुक्तामाला षडाक्षरम हा मंत्र या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप या दिवशी नक्कीच करायचा आहे. तर मंडळींनो या दिवशी आपण ज्याप्रमाणे आपण मकर संक्रांत साजरी करतो किंवा एखाद्याचा उपवास करतो त्याचप्रमाणे आपण पूजा अर्चा पण करतो अभिषेक सर्व काही करतो. पण या दिवशी जर तुम्ही नामस्मरणाला सेवेला जर जास्त महत्व दिलं तर त्याचं अधिक पटीने तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे. कारण की 11 वर्षानंतर हा योगायोग जुळून आलेला आहे की आपल्याला या दिवशी म्हणजे षटतिला एकादशी आणि मकर संक्रांत दोन्ही एकत्र साजरी करायला मिळणार आहे. आता मकर संक्रांतीच्या दिवशी आपणास माहिती असेल की म्हणजे स्नान दान धर्म सूर्यदेव पूजा असेल सर्व जप तप करण्याला खूप जास्त महत्व आहे. तर या दिवशी आता षटतिला एकादशी आहे. सोबतच आता षटतिला एकादशी आणि मकर संक्रांत एकत्र असल्यामुळे तुम्ही या दिवशी तुम्हाला आता ज्या महिला म्हणजे दरवर्षी आपण जो काही वौसा करतो सुगड पूजन करतो ते नेहमीप्रमाणे आपल्याला या दिवशी करायचं आहे. असं नाही की एकादशी आहे तर काय करावं काय कसं करावं. तर मी या दिवशी दोन्ही तिथी एकत्र जरी असल्या तरी सुद्धा तुम्हाला सुगड पूजन करायचं आहे. सर्व काही जे आपण मकर संक्रांतीला करतो त्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. फक्त ज्यांचा एखाद्याचा उपवास आहे त्यांनी या दिवशी नक्कीच नियम पाळायचे आहेत खाण्यापिण्याचे. जर तुम्ही या दिवशी फलहार तुम्ही दूध दही ताक लस्सी फळ हे सर्व सेवन करून किंवा तुम्ही जे काही तुमच्याकडे जर इच्छा असेल तुम्हाला खिचडी खायची तर तुम्ही ते सुद्धा खाऊन तुम्ही उपवास आपल्याला दिवसभर करायचा आहे. आणि परत सांगते की तुम्ही या दिवशी तिळाची वडी तिळाचं लाडू सेवन करू शकता. त्याला काही सुद्धा म्हणजे तुम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. न करणं असं काही नाही आहे. तुम्ही खाऊ शकता तिळाची वडी तिळाचा लाडू तिळगुळ खाऊ शकता. आणि सोबतच फक्त या दिवशी तुम्हाला आता ज्यांना उपवास नाही आहे एका दिवसात त्यांनी नक्कीच या दिवशी होईल तेवढं आपल्याला एका दिवसात ज्या गोष्टी केल्या जात नाही ते नक्कीच आपल्याला पाळायचं आहे. ते म्हणजेच काय तर या दिवशी तुम्ही भात खाणं नक्कीच टाळावं. या दिवशी तुम्ही नक्कीच भात खाऊ नये.
असं मी तर सांगेल की बा याला वर्ज्य मानलं गेलं आहे एकादशीला भात खाणं. जर तुमचा उपवास नसेल तर तेवढं तर तुम्ही नक्कीच टाळू शकता. आणि ज्यांना उपवास सहन होत नाही, फक्त म्हणजे षटतीला एकादशी आहे, काहीतरी गोष्टी करायची आहे आपल्याला, पण उपवास करणं शक्य होत नाही आहे, तर मी याच दिवशी षटतीला एकादशी आणि मकर संक्रांत या योगावरती तुम्ही जास्तीत जास्त विष्णूंच्या सेवेला आणि विठ्ठलांच्या सेवेला जास्तीत जास्त महत्व द्या. ते जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला अनंत पुण्य प्राप्त होणार आहे. तुमच्या आयुष्यातले दुःख कष्ट दूर होऊन येणारं नवीन वर्ष नक्कीच सुखमय असणार आहे. आता तुम्हाला सांगितलं की या दिवशी तुम्हाला 2 योग जुळून आल्यामुळे तुम्ही सुगड पूजन करू शकता. तुम्हाला या दिवशी संध्याकाळी जर तुम्हाला हळदी कुंकू करायचं असेल महिलांना, तुम्ही ते सुद्धा करू शकता. या दिवशी हळदी कुंकाचं वाण देखील महिलांना देऊ शकता. आणि सोबतच आता या दिवशी मकर संक्रांती दिवशी कुठल्या गोष्टींचं दान करायचं आहे, तर तुम्ही या दिवशी गरजू व्यक्तींना तुम्ही अन्नदान असेल, तुम्ही वस्त्रदान असेल, तुम्ही इतर कुठल्या गोष्टींचं दान असेल ते तुम्ही नक्कीच गरजवंतांना करू शकता. सोबत तुम्ही गुळाचं दान करू शकता, तिळाचं दान करू शकता. आवर्जून या गोष्टी नक्कीच दान करा. फक्त जुन्या फाटलेल्या कुठल्याही तुटलेल्या वस्तू कोणाला दान देऊ नका. कारण की असं म्हटलं जातं की या दिवशी मकर संक्रांतीला किंवा तुम्ही जे काही या दिवशी दान करता किंवा होम हवन तर्पण करता ते एक दानच झालं. तर ते जे काही करता ते तुम्हाला प्रत्येक वर्षी प्रत्येक आयुष्यामध्ये तुम्हाला ते जास्तीत जास्त ते तुम्हाला मिळत असतं. म्हणून नक्कीच विचार करून योग्य वस्तूच दान करायच्या आहेत आपल्याला. आता ह्या तर झाल्या. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, तर या दिवशी आता मकर संक्रांत आणि षटतीला एकादशी या योगावरती आपण सांगू इच्छिते की तुम्हाला आता जे षटतीला एकादशी आहे, ज्याचं नाव अर्थ असा होतो की षट म्हणजे 6 आणि तिला म्हणजे तीळ. तर या षटतीला म्हणजे 6 प्रकारे तिळाचं दान या दिवशी आपल्याला करायचं आहे. ते कशा प्रकारे तुम्ही आता 6 प्रकारे दान कशा प्रकारे करायचं आहे, तर तिळाचं लेपन आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान करणे आहे. देवी देवतांना आंघोळ घालताना त्यांच्या पण पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये देवतांच्या पांढरे तीळ टाकून जर त्यांना स्नान घातलं ते पण चालणार आहे. सोबत तुम्ही या दिवशी पितरांना जे काही तर्पण करणार आहात किंवा होम हवन करणार आहात त्यामध्ये सुद्धा तुम्ही आता पितरांना जे काही आपण तीळ वापरतो होम हवन करताना किंवा तर्पण करताना त्यावेळेस पांढरे तीळ वापरायचे नाही, त्यावेळेस काळे तीळच वापरायचे आहेत. त्याने तुम्ही नक्कीच याचं होम हवन तर्पण करू शकता पितरांसाठी. सूर्यदेवांना अर्घ्य देताना सुद्धा त्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. ते एक गोष्ट करायची आहे. सोबत आपण आपल्या देवघरासमोर सुद्धा आपण जो काही एक दिवा लावायचा आहे, आपल्याला त्या मातीची पंती घ्यायची आहे किंवा घरात जी काही पंती असेल दिवा तो घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ, थोडेसे पांढरे तीळ आणि थोडेसे कापराच्या बड्या हे टाकून सुद्धा तुम्हाला तिथे ते जाळायचं आहे. त्यामुळे घरातली नकारात्मकता सगळी दूर होते आणि पॉझिटिव्हिटी वाढत असते. आणि सगळ्यात महत्वाचं संध्याकाळी या दिवशी एकादशी आणि मकर संक्रांत असल्यामुळे या दिवशी तुम्ही नक्कीच जर तुम्हाला इच्छा असेल पितरांसाठी तुम्हाला दीपदान करण्याचं, तर नक्कीच तुम्ही संध्याकाळी आता कोणी कोणी रोज दिवा लावतं दारामध्ये लक्ष्मी येण्यासाठी, तर नक्की सांगेल की पितरांसाठी सुद्धा जर तुम्ही या दिवशी दीपदान केलं, संध्याकाळी दक्षिण दिशेला मुख करून दिवा लावला, भोगीच्या दिवशी असेल किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी असेल, तर नक्कीच त्याचं सुद्धा तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे. दिवा कसा लावायचा आहे पितरांसाठी कालच्या व्हिडिओ सांगितलेला आहे. ते नक्कीच त्याचप्रमाणे तुम्हाला मकर संक्रांतीला सुद्धा तुम्ही तो दिवा तिथे लावू शकता, प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आता कळाल्या असतीलच की आपल्याला संक्रांत आणि एकादशी हे दोन्ही कशा प्रकारे साजरी करायची आहे ते पण तुम्हाला कळालं असेल. सोबत दान काय करायचं आहे. मकर संक्रांतीशी आपण सर्वात ना खरंच सांगते, आपण अजून एक गोष्ट तुम्हाला तिळाचं दान करताना आता तुम्हाला काही प्रकार सांगितले, तर त्यामध्ये तुम्ही संध्याकाळी आपण आता मकर संक्रांत आहे या दिवशी एकमेकांना तिळगुळ तर देतोच, त्यामुळे ते पण एक दान झालं. त्यामुळे ते पण तुम्ही एकमेकांना तिळगुळ नक्कीच दान करायचं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ दिलेली आहे. 11 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मकर संक्रांत आणि एकादशी एकत्र असल्यामुळे या दिवशी किंवा भोगी असेल, मकर संक्रांत असेल किंवा किंक्रांत असेल, या तिन्ही दिवशी चुकूनही घरामध्ये मी खरंच सांगते मद्यपान पुरुषांनी करू नका, कुठलंही व्यसन करू नका आणि सोबतच आपल्या घरामध्ये मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची. कोणी करणार तर नाही मला माहितीच आहे 100%, तरी सुद्धा सांगते काही घरांमध्ये ऐकलं जात नाही महिलांचं, म्हणून सांगते आहे की मद्यपान व्यसन मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सोबतच आपल्याला या दिवशी कोणाबद्दलही ईर्ष्या असेल, उणधुणं बोलणं असेल आपल्याला टाळायचं आहे आणि नकारात्मक बोलणं सुद्धा टाळायचं आहे. होईल तेवढं शांत राहायचं, नामस्मरणामध्ये राहायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. नक्की याचप्रमाणे आपल्याला षटतीला एकादशी आणि मकर संक्रांत हे जे दोन्ही योग जुळून आले आहेत याप्रमाणे मला साजरे करायचे आहेत, दान धर्म करायचा आहे, सर्व गोष्टी करायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.